23 ला बीए झाले तुम्ही, 23 ला किती झाले? 23. 2 वर्ष गावात राहिले, किती झाले? 25. 2 वर्षाने बीएड झाले, 27. 3 वर्षांनी जॉईन झाला, 5 वर्षाने फिट झाला, 5 वर्षाने पगार मंजूर झाला, 5 वर्षाने हातात मिळाला, 45. 46 ला मिळाला ना तू पगार घेतो का? बावळट नाही. म्हशी भाजरा ना 150 रुपये म्हशी. कोंबड्या पाळा ना, सोलून कोंबडी 130 ला आहे, बॉईल करून 180 ला आहे, शिजून 230 ला आहे. शेळ्या पाळा ना, बोकड्याचं मटण हाडकं धरून 540 आहे. या देवानी काय करतो? शाळा जर सुटली ना, अख्ख्या गावाला कळायचं शाळा सुटली, एवढी आरडायची कार्टी. आणि त्याच्यात जर गुरुजी म्हणणार ना 2-3 दिवस सुट्टी आहे, बोंबालच अख्ख्या गल्लीत आवाज. बरं आपण गल्लीनं पळायचं म्हणजे दोन्ही हात मोकळे नाही, एक चड्डीला आणि एक दप्तराला. दप्तराचा सुटला तरी चालन, चिंगाट पळायची पोरं. बरं आपल्या दप्तराची पिशवी म्हणजे काय खताची कोण? आणि तिच्यात काय दप्तर होतं का? कवठ, बोर, चिचा. 7वी पर्यंत पाटी होती, तिला साठा नाही, नुसतं खापार. मग खापराची फुडी तो म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची. पत्र्याची पाटी अशी नमुनी होती, थुका लावल्याशिवाय उठतच नव्हती. आपण थुका लावायचंच बंद केलं, पेनशिळी खायला सुरुवात. यंदा आमदार कोण झालंय ग? मी कवापासून? मला घरात सगळेच म्हणते ते आमदार निवणी बसतेच म्हणून. खरं खरं सांगा हो, तुमचं आणि आपल्या खालच्या फ्लॅटवालीचं काय चालू आहे? काय नाही. मग काल ती तिच्या नवऱ्याबरोबर भांडताना असं का बोलली? काय काय म्हणली? जोपर्यंत वरचा वाला माझ्या सोबत आहे तोपर्यंत मला कुणीच काय करू शकत नाही. नवऱ्याला पण पंख असतात, पण ते बायको माहेरी गेल्यानंतरच फडफडतात. आता फक्त एक आरती राहिली बायकोची. जय देव जय देव जय माझी बायको हो, जय माझी बायको, तू सांगेल ते मी मनापासून ऐकतो. ज्या पोरी खऱ्या प्रेमाच्या शोधात असतात, काय माहित त्यांना माझा भाऊ का दिसत नाही. सावळ्या माणसाने पावडर लावू नये. मी सावळा आहे, अजिबात पावडर लावायचं. बरं मी किती पावडर लावली तर गोरा होणारच नाही ना, मग पावडरला पैसे घालून करायचं काय? मॅडम तुम्ही काम काय करता? मी का? तिला जे करणूक म्हणलं तेच काम करते हे ना. रिलेशनशिप मध्ये असणाऱ्या पोरींना कधीच काय सांगू नका, ती लगेच जाऊन तिच्या बॉयफ्रेंडला सांगत्या. लग्न करण्यासाठी तुमचं मार्गदर्शन हवं आहे. लग्न करू का नको? लग्न सगळ्यांनी केलं पाहिजे. जीवनात नुसता आनंद काय कामाचा? अहो तुम्ही जंगलात गेला आणि तिथं वाघ आला तर तुम्ही काय करणार? झाडावर चढणार, आणि झाडावर आलं तर? पाण्यात उडी मारणार. आणि पाण्यात आलं तर? आता तू ठरवलेसच मला वाघाच्या तोंडात द्यायचं, तर मी तर काय